डेरिव्हेटिव्हमध्ये बाळांनो कधी कधी काय होतं, दोन फंक्शनचा गुणाकार दिलेला असतो. म्हणजे थोडक्यात आपण असं कन्सिडर केलं की एक्स स्क्वेअर आणि साइन एक्स असे दोन फंक्शन आहेत, बरोबर. आणि या दोन फंक्शनचा काय काढायचा असतो, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, बरोबर. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रोडक्ट रूलचा वापर करायचा आहे. आता प्रोडक्ट रूल असा असतो, लक्षात घ्या. सपोज आपण यू आणि व्ही हे दोन फंक्शन एक्सचे घेतलेले आहेत आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला, तर सिम्पल प्रोडक्ट रूल काय असतो, तर हे समजा पहिलं फंक्शन आहे, हे समजा दुसरं फंक्शन आहे, तर पहिलं फंक्शन तसंच दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन तसंच पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर. मग आता या रूलनुसार हे आपलं पहिलं एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. समजा डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स, बरोबर. तर या ठिकाणी हे झालं आपलं पहिलं फंक्शन, हे झालं आपलं दुसरं फंक्शन. म्हणजे जर तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा किंवा या प्रोडक्टचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर प्रोडक्ट रूलचा वापर करायचा. तर पहिलं फंक्शन आहे असं दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन आहे असं पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. मग आपण हे लिहून घेऊ. बघा, पहिलं फंक्शन इथं कोण आहे, एक्स स्क्वेअर, बरोबर. आणि दुसऱ्या फंक्शनचा काय घ्यायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह, म्हणजे कुणाचा, साइन एक्सचा, प्लस दुसरं फंक्शन आपल्याला आहे असं ठेवायचं म्हणजे कोण, साइन एक्स, आणि पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे कुणाचा, एक्स स्क्वेअरचा, बरोबर. मग आता सांगा, एक्स स्क्वेअर तसंच राहील, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बाळांनो, कॉस एक्स, प्लस हे साइन एक्स तसंच राहील आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करतो आपण, हा टू पुढे येतो, बरोबर. आणि इंटू एक्स रेस टू, टू मधने गेला एक येईल म्हणजे 2x येईल. मग या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, एक्स इंटू कॉस एक्स प्लस 2x साइन एक्स. आता याच्यामध्ये इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे, त्यामुळे एक्स आपण कॉमन घेतलं तर आपल्याला काय मिळेल, आपल्याला कॉस एक्स प्लस 2 साइन एक्स. ओके. जर तुम्हाला हे समजलं असेल तर दुसरं एक्झाम्पल, डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब इंटू साइन एक्स इज इक्वल टू वॉट, हे आपल्याला सोडवायचं आहे. हे एक सोडवा. आणखी एक एक्झाम्पल घ्या, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 4 इंटू साइन एक्स. दोन एक्झाम्पल सोडवा प्रोडक्ट रूलचा वापर करून. थँक्यू.